नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. नोकरी विषयक माहितीचा नवीन व्हिडिओ नेहमीप्रमाणे तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बरेच नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ते व्हिडिओ आठवणीने जाऊन बघा. महानगरपालिकेअंतर्गत भरती, बीएमसी अंतर्गत भरती, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग अंतर्गत भरती, बँक भरती, मेट्रो अंतर्गत भरती, सरकारी नोकरी, प्रायव्हेट नोकरी असे बरेच व्हिडिओ अपलोड आहेत. सो ते तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याची माहिती बघायला मिळेल. तर असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. स्क्रीनवरती तुम्ही बघूच शकता. बृहन्मुंबई महानगरपालिका यांचं ऑफिशियल पेज ओपन आहे. तर आजची जी नोकरीची जाहिरात आहे ती इथे बीएमसी अंतर्गत प्रसिद्ध झालेली आहे. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, अशा संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण डिटेल जाहिरात जी आहे ती बघूया. तर हे बीएमसीचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती संपूर्ण नोटिफिकेशन इथे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर चला आपण जी जाहिरात आहे ती बघूया. बृहन्मुंबई महानगरपालिका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालय कांदिवली पश्चिम यांच्या अंतर्गत ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. तो कांदिवली पश्चिम येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालयाला NABH एंट्री लेवल प्रमाणपत्र घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी एक सिनियर NABH कोऑर्डिनेटर, त्याला क्वालिटी मॅनेजर, आणि 3 ज्युनियर NABH कोऑर्डिनेटर क्वालिटी एक्झिक्युटिव्ह यांची 4 महिन्याच्या कालावधी करता कंत्राटी तत्वावर इथे नियुक्ती करण्यात येणार आहे. सो बृहन्मुंबई महानगरपालिका उपआयुक्त यांच्या द्वारे इथे मंजुरी प्राप्त झालेली आहे. सो त्याकरता अर्हताधारकां उमेदवारांकडून मेल आयडी दिलेली आहे. या ईमेल पत्त्यावरती अर्ज मागवण्यात येणार आहे. सो इथे क्वालिटी मॅनेजर आणि क्वालिटी एक्झिक्युटिव्ह याच्या पोस्ट आहे. कंत्राटी भरती आहे, पण जरी कंत्राटी असेल तरी इथे महानगरपालिका बीएमसी अंतर्गत तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्याचा भविष्यात नक्कीच तुम्हाला इथे फायदा होऊ शकतो. सो सिनियर NABH कोऑर्डिनेटर क्वालिटी मॅनेजर एक याची पदसंख्या आहे. दरमहा तुम्हाला 1,00,000 रुपये यासाठी वेतन मिळणार आहे. सो शैक्षणिक अर्हता यासाठी आहे हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पदवी, MBA इथे गरजेचं आहे, किंवा MHA किंवा समतुल्य. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे NABH मानांकन असेल, प्रमाणन असेल, अशा आवश्यक बाबींची अंमलबजावणी करण्याचा 3 ते 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला यासाठी गरजेचा आहे. सो एक्सपिरियन्स लागणार आहे या पदांसाठी. फ्रेशर्स असाल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर आपल्या चॅनलवरती बरेच नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. पुढची इथे पोस्ट आहे ज्युनियर NABH कोऑर्डिनेटर क्वालिटी एक्झिक्युटिव्हच्या पोस्ट आहे. पदसंख्या याची आहे 3. दरमहा तुम्हाला इथे 50,000 रुपये वेतन जे आहे यासाठी मिळणार आहे. शैक्षणिक अर्हता यासाठी दिलेली आहे तुम्हाला MBBS किंवा BDS किंवा BHMS किंवा BSc नर्सिंग किंवा डिप्लोमा नर्सिंग किंवा हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पदवी, MBA किंवा MHA किंवा त्या समतुल्य. यासाठी सुद्धा अनुभव गरजेचा आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये NABH मानांकन किंवा प्रमाणन आवश्यक बाबींची अंमलबजावणी करण्याचा 1 ते 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे गरजेचा असणार आहे. सो दोन्ही पदांसाठी एक्सपिरियन्स जो आहे तो कंपल्सरी आहे. सो यासाठी कौशल्य काय लागणार आहे बघा. सिनियर आणि ज्युनियर NABH कोऑर्डिनेटसाठी हॉस्पिटल गुणवत्ता संकल्पना जे NABH आहे यांचं सखोल ज्ञान, NBHA मानांकन जे NABH मानांकन आहे, उद्दिष्ट कार्यपद्धती हाताळण्याची तुम्हाला प्रभावी मौखिक व लेखिक संवादन कौशल्य, डेटा विश्लेषण, सांख्यिकीय क्षमता, अंतर वैयक्तिक कौशल्य, संगणकावर MS ऑफिस व समतुल्य सॉफ्टवेअरमध्ये प्रावीण्य गरजेचं आहे. प्राधान्यक्रम ठरवणे, वेळेचं व्यवस्थापन करणे, मदतीनुसार काम पूर्ण करण्याची क्षमता, आणि NABH सेकंड एंट्री लेवल सर्टिफिकेशन स्टँडर्डचे नाव ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. सिनियर मॅनेजर क्वालिटी कोऑर्डिनेटर जे आहे NABH एंट्री लेवलचं सर्टिफिकेशन संदर्भात सर्व हॉस्पिटल विभागांना तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. गुणवत्ता प्रक्रियांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा,
सुनिश्चित करण्यासाठी हॉस्पिटल नेतृत्वासोबत समन्वय साधणं. सो ही संपूर्ण इथे जी आहे तुम्हाला कामं दिलेली आहेत, काय तुमचं इथे कार्यपद्धती जी असणार आहे, अपेक्षित कामांचं वर्णन तुमचं काय असणार आहे, ते प्रत्येक वेळी इथे दिलेलं आहे. त्यानंतर अनिवार्य किंवा परफॉर्मन्स इंडिकेटर्स, घटना अहवाल, रुग्ण अभिप्राय, तक्रारी यांचं संकलन, विश्लेषण व अहवाल तयार करून सुधारात्मक आणि प्रतिबंधात्मक कृती, ज्याला कापा आपण असं म्हणतो, करेक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन. तो एखादं तुमची काही कंप्लेंट असेल किंवा काही एक्सेलेशन झालं तर त्याच्यावर कापा, तुम्ही त्याच्यावर काय करेक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन तयार करणे. सो हे सुद्धा इथे गरजेचं आहे. गुणवत्ता सुधारणा प्रक्रिया, कार्यपद्धतीचे फ्रेमवर्क विकसित करणे, त्रुटी ओळखणे, सर्व विभागांना मार्गदर्शन तत्वानुसार कृती आराखडा तयार करणे, रुग्ण अभिप्राय तक्रारीच्या विश्लेषणावर देखरेख, NABH मानांकनुसार हॉस्पिटल समितीच्या बैठका आयोजित होत आहेत याची खात्री आणि आवश्यक काम सोपवणे, NABH एंट्री लेवल सर्टिफिकेशन संबंधी इतर कामं. त्यानंतर क्वालिटी मॅनेजर, ज्युनियर NABH क्वालिटी मॅनेजरच्या कामांचे इथे महत्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर दोन्ही पदांचं इथे तुम्हाला काय वर्णन कामाचं दिलेलं आहे. सो जे उमेदवार यासाठी इलिजिबल आहेत, सो अशा उमेदवारांनी त्यांचे सही केलेले अर्ज, शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी प्रमाणपत्र असलेली PDF फाईल जोडून इथे तुम्हाला मेल ID दिलेला आहे ms01.bdbah@mcgm.government.in या ईमेल पत्त्यावरती तुम्हाला पाठवायचे आहेत. ईमेलवर अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक असणार आहे 22 जुलै. सो ऑनलाईन पद्धतीने इथे ईमेलवरती अर्ज पाठवायचे आहेत. 22 जुलै इथे तारीख आहे, त्यामुळे जे कोणी इलिजिबल आहेत लवकरात लवकर यासाठी अर्ज करा. उमेदवारांच्या अर्जाची व शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी इथे ईमेलद्वारे कळवण्यात येईल. सो तुम्ही ज्या ईमेलद्वारे तुम्ही इथे डॉक्युमेंट किंवा फॉर्म पाठवणार आहात त्याच ईमेलद्वारे तुम्हाला इथे मुलाखतीसाठी यायचं की नाही ही अपडेट जी आहे ती मिळणार आहे. उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी सादर करणे बंधनकारक असणार आहे. तो 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवड मंडळीमार्फत मुलाखत होणार आहे. जे पात्र उमेदवार तात्काळ रुजू होण्यास तयार असतील त्यांना प्राधान्य मिळणार आहे. निवड केलेल्या उमेदवारांना तुमचा आधार, पॅन खात्याचा तपशील देणं इथे बंधनकारक असणार आहे. तो कंत्राटी भरती आहे, कोणताही तुम्हाला इथे कायमस्वरूपी हक्क सांगता येणार नाहीये. सो संपूर्ण माहिती इथे व्हिडिओमध्ये दिलेली आहे, पदांची माहिती इन डिटेल. तरी सुद्धा काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा, म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.